नेहमीप्रमाणे लाईट बंद केली त्यांनी हा? हो अप्पे सांभाळू ना हो. अंधार कर दिप्या चकुले दीपक अरे कुठे आहात तुम्ही या की वेलकम 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 टू हॉटेल नवीन मेंबर अमोल अपर्णा अर्जुन कदम वेलकम 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 वाह काय चाललंय तुमचं कुठे होतात तुम्ही आणि आज काय स्पेशल अप्पे मला ह्यावेळी काहीच माहित नाही जे काय करायचं यांनी केलेले खरंच काय आई शपथ ऐ शपथ अर्जुन अरे हे सगळे आपले फोटो अप्पे आपल्या आजपर्यंतचे सगळ्यात भारी फोटो लावले त्यांनी इथं बघ की ही सगळी तुझी आयडिया आहे ना नाही 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 मला त्यातली आयडिया पण नाही काय खरंच हो खरंच मग एक मिनिट या दोघांकडे फोटो कुठून आले मेथी आणली ताजी तिची केली भाजी लाटात एक आमचे दाजी म्हणजे अजून आमच्या घरी आलेले ते फोटो दाखवायला त्याच्यावर मी कॉफी केली आणि ती इथे लावली बघितलं हे कॉफीच्या आम्हाला काहीच माहित नाही यातलं अर्जुन नाही पण खरंच तुम्ही दोघ जण हे एवढं भारी करता ना की हॉटेल मूनवाल्याची सर कुठल्याच हॉटेलला नाही काय अर्जुन 100% मला तरी ना सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला आय लव्ह यू म्हणूशी वाटतं नुसतंच त्याचं कसं आहे ना सर हे सगळं आम्ही प्रेमाने करतो ना म्हणून बापरे बर आणि स मॅम आता सगळं नीट चाललंय कशाची भीती नाही बरोबर आहे बरोबर आहे हो, बरोबर अर्जुन सर अपर्णा मॅडम आपण सुरू करूया बरं चल चला मॅडम हा? आपल्या भावाचं सॉरी म्हणजे आपल्या अमोल सरांचं सिंहासन आपल्या डाव्या बाजूला आहे सिंहासन सिंहासन चला सिंहासनात बसा ओ गो ओ ओ हे बघा पेशंटला मी भूल दिली आहे ते शांत झालेत आता पण केव्हाही झटके येऊ शकतात झटके म्हणजे परत ते असं वागू शकतात मग करा काहीतरी डॉक्टर. मला जे जमतंय ते सगळं मी पूर्ण केलंय पण त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला हलवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही दुसरा पर्याय नाही इथं का जमत नाही काय तुम्हाला. तुझ्या जरा शांत घे की हा डॉक्टर हे बघा त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला हलवायची तयारी करा त्यासाठी काय डॉक्युमेंट्स सहाय्य करायला लागतील बरं मी करतो साहेब चला या चल ए सुजा अरे अजून किती दिवस तू या सरकारचं ऐकून घेणार आहेस हा तो बोल म्हणला की तू बोलायचं हा आणि तो ग बस म्हणला की तू ग बसायचं हा अरे तू कुत्रा बित्रा आहे का काय त्याच्या दारातला हा वर्ग आहेस तू त्याचा पुढच्या भविष्यात तू सरकार होणार आहेस पण जोर हा आहे ना तर तुझं काय खरं नाही बघ. मग काय करायचं म्हणते मावशी. सांगून टाक घरात सगळ्यांना. सांगून पटलं पाहिजे ना. बंटानं 2-3 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला ना वाचलेच सरकार. आता नाही वाचायचा तो सांग. नाही ग मावशी मला व्हिडिओ पाहिजे तो. आरजा पोलीस आहे ना तर त्याला पुराव्यासकट सादर करू आपण. हाय मग व्हिडिओ कुठे तो सरकार बंट्याच्या फोनमधला व्हिडिओ डिलीट करेल ना म्हणून बंट्यानी त्याच्या घरात 4-5 ठिकाणी ते व्हिडिओ लपवून ठेवल्यात. फक्त आता तुला तिथे ते जाऊन शोधायला लागतात. घराची चावी कुठे. त्या शिंद्यांच्या घरात राहायचं ना त्यो. हा घेतो मी बरोबर चावी. पण सुजा ह्या येळेला या सरकारला अजिबात तू सोडू नकोस हा. तू हो आता त्या घरचा सरकार.
अर्जुन सर, अपर्णा मॅडम, हॉटेल मूनवालाचा खास तुमच्यासाठी आजचा मेनू एकदम स्पेशल आहे. काय ते ताराटूर बार? अर्जुन नो सर लेडी फिंगर साउथ इन ऑइल जवार ब्रेड कोरियन लेट्स रॉ मँगो पिकल्स दाल फ्राय. दाल फ्राय कळलं. बाप रे, एवढं सगळं केलंय. अँड डिझर्ट. डिझर्ट. बघितलं का बाळोबा, तुमच्या पहिल्या डेटची कसली जोरात तयारी केली आहे हा, दिप्या मावशीनी आणि चकुली मामानी. दाजी काय तर चुकतंय, उलट करा जरा. आहा, दिप्या मामानी आणि चकुली मावशीनी. बर अर्जुन सर, मॅडम तुम्ही आधी जेवणार की? आता अजून काय बाबा? आहो दाजी पण तुम्ही बघाच. एक्सक्यूज मी पीए मॅडम, बी प्रोफेशनल, नो दाजीबा, ओनली अर्जुन सर. सॉरी सर. हा, फॉलो मी. येस सर. हॉलोशी. येस सर. काय करायचं या दोघांचं? अरे भारी येतो का अर्जुन, हे सगळे फोटो बघून ना असं वाटतंय की ते टाइम मशीन असतं बघ, त्यात बसून आपण मागे जातो, तसंच वाटतंय अरे मला. अगं नाही अप्पे, असं वाटतंय ना आपल्या सगळ्या गोड आठवणी सोबत घेऊन आपण आज बाळासोबत जेवणार आहे. खरंय. बंट्या बंट्या बंट्या, कुठं ठेवलाय व्हिडिओ? कुठं ठेवलाय? आहा, अरे वा, केवढं काय काय केलंय तुम्ही. थँक्यू. एक्सक्यूज मी मॅम. येस मॅम. इन द बार वॉन्ट जीवन. मॅडम सर, तुम्हाला काय लागलं तर आम्हाला आवाज द्या. चकुले मॅडम, रेषेत बाहेर या. आणि मॅम सर तुमचे जेवण घ्या. हो. थँक्यू. दुरीत बाहेर या. चला, काय काय केलंय बघ की. अप्पे, एक नंबर जेवण केलं है ना. अर्जुन, लई दिवसांनी ना असं मोकळं आणि भारी वाटतंय रे. थँक्यू.
अर्जुन एक बोलायचं होतं, बोलू? बोल की. आपण चांगले पालक होऊ शकू ना रे? का असं का म्हणतेस तू? अरे म्हणजे आता बघ की आपण दोघे जण जॉब करतो आणि आपला जॉब असा आहे की आपण दिवसभर फक्त कामात असतो. अमोलकडे आपण लक्ष देऊ शकू ना, त्याला वेळ देऊ शकू ना? आजूबाजूला बघ काय म्हणजे आपल्या आजूबाजूला काय बघ की. अर्जुन आता सध्या फोटो सोडले तर आपल्या आजूबाजूला काहीच नाहीये. हा फोटो बघ. आपल्या अमोलचा पहिला फोटो येतो आईच्या पोटात असताना. त्यावेळी तर मला माहित पण नव्हतं तू प्रेग्नंट आहेस. आणि जेव्हा कळलं मला तू प्रेग्नंट आहेस त्यावेळी मी शिक्षा भोगायला तुरुंगात जाणार होतो. हो पण त्यानंतर तू माझ्यासाठी आणि बाळासाठी काय काय केलेस अर्जुन? हे तुला आठवतंय तू पाणीपुरीचा फोटो नाही लावलाय? ते बघ पाणीपुरीवाला फोटो कसलं भारी होतं ते सगळं. पप्पे हा फोटो बघ तुझ्या मागचा. मी जेलमधून सुटून आलो होतो तेव्हाचा फोटो. त्यावेळी असं वाटलं होतं की सगळं ओके होणार होतं, एकदम मस्त. आणि सरकार लग्न करून आली घरात मणी मावशीशी. कळालं मला. तुला काय म्हणायचं ते कळालं मला. काय? हेच की आपलं बाळ माझ्या पोटात वाढत असताना आपल्यावर बरीचशी संकट आली आणि आपण त्या सगळ्या संकटांना तोंड दिलं. मुळेच आपे की हे आपण जॉब करतोय मग बाळाचे नीट सांभाळ करू का, त्याचं नीट संगोपन करू का, प्रश्न मला लय सोपा वाटतो. त्यामुळे मी काय म्हणतो, ऐक अजिबात टेन्शन घेऊ नको, कळलं का? आपण आहे ना अमोलचं एकदम मस्त सांभाळ करणार आहे, एकदम भारी. आजपर्यंत आपण काय करत होतो, म्हणजे अमोल येणार आहे, आपल्याला चाहूल लागली होती बाळ येणार आहे, आपण तेव्हापासूनचे आतापर्यंतचे सगळे फोटो काढले, बरोबर का नाही? आता इथून पुढे ना त्याच्या प्रत्येक गोष्टीचे आपण व्हिडिओ काढू, आहे का नाही? म्हणजे अमोल बसायला लागेल, मग रांगायला लागेल, मग हळूहळू उठायला लागेल, चालायला लागेल. पहिल्यांदा आई म्हणाल का बाबा म्हणाल, बाबाच म्हणा मला वाटतं. हो. या सगळ्याचे ना आपण व्हिडिओ काढू आणि हे सगळं आपल्या डोळ्यासमोर होईल ग. अरे खरंच अर्जुन, म्हणजे अमोलला बघता बघता मोठा होईल आणि मग याच सगळ्या आठवणी असतील ना आपल्या सोबत. हा, आणि आपली तुला सांगू का, मला आहे ना लय असं स्ट्रॉंग वाटतंय आतून की इथून पुढे कसलीच अडचण येणार नाही, सगळं भारी होईल. खरंच ना रे अर्जुन? 100% आपे, 100%. तुला माहितीये का, हे बघ प्रत्येक वेळी कोण कोण असतं सोबत, तू आणि मी. एवढी सोबत कोण कोण आहे माहितीये का? तू, मी, बाळ आणि सगळ्यात महत्वाचं नियती. आपण सगळेजण अशी एकत्र आहे. इथून पुढे ना आपे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू, अमोलला असा मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. हे खरंय अजून, खरंच मला ना तुझ्यासोबत म्हातारं व्हायचंय. आणि अजून एक, इथून पुढं माझ्यामुळे तुला कधीच कसलाच त्रास नाही होणार. हे म्हणत्या सुजय कदम
सरकार, आता तुमचा टाइम सुरू. अर्जुन काय करायचं रे तुझं? मजा येते चिंचुक्याची कधी कधी माहितीये का. हे काय आता? अमोलसाठी. अर्जुन अरे हे तू अमोलला त्याच्या बाबांनी पहिल्यांदा घेतलेलं सोनं आहे ते, वळय सोन्याचं. तुला काय करायचं त्याचं कर. त्याच्यासाठी हातातलं कर, पायातलं कर, गळ्यातलं कर, काय करायचं कर. बर हे घ्या, तुमच्यासाठी आणलंय. ए, आप्पे, हा? तुला माहितीये का, मला एक गोष्ट तुला सांगायची होती. अमोल सेम माझ्यासारखा होणार. तुला का नेहमी असं वाटतं रे? कॉलर बघ, कॉलर टाईट टाईट. एक मिनिट थांब, हे चुकून झालंय. नाही 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 नाही, काही करण्याचा प्रयत्न कर. तू किती नाही म्हण, काय म्हण, हा पोरगा आहे ना सगळ्या गोष्टी जुगाड करून मॅनेज करणार आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना, तशी या बाळाची कॉलर पण पाळण्यात दिसते. काहीतरी चुकतंय अर्जुन. त्याची आई आहे त्याला शिस्त लावायला. अमोल ना नीट नेटका मुलगा असणार आहे. म्हणजे छान भांग पाडलेला. अर्जुन काय झालं? ते तेल होतं ना जेवणात. अर्जुन हा, भांग. हो, हम्म. नीट नेटका भांग पाडून कपाळाला असा तीट लावून मग बाहेर जाईल. ते घरात ना. एक मिनिट, म्हणजे घरात आणि घराच्या बाहेर वेगवेगळं वागायचं का? मला तर त्याची गरज नाही वाटत खरं तर. तो घरात पण बाहेर पण माझ्यासारखा असणार 100%. अर्जुन म्हणजे माझ्यातलं काहीच नसेल का त्यात? तुझ्यातलं पण टाकायला लागेल नाही का थोडं. डोकं, हुशारी, स्मार्टनेस तुझ्यातलं असेल की. म्हणजे माझी हुशारी आणि तुझं जुगाड आहे. परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. हुशारी आणि जुगाडोबार. पोरग जुगाड असलं ना की डोकं असलंच पाहिजे असेल. ए गुणगुण काय करतोयस तू? स्पष्ट बोल की काय बोलायचं स्पष्ट ते. हेच आहे की पोरग जुगाडू असेल ना तर त्याला डोकं असलंच पाहिजे असं काही नाही. पोरग जुगाडू आहे. एक मी- हसतोय तो. हा, बरोबर आहे बाळा. अर्जुन तू तू काय चाललंय? तो हसतोय तो. तुम्ही टीम बनवताय का तुमची? मी नाही, आमची टीम आहे असं नाही काय, पण परत हसतोय तो. अर्जुन तू आगाऊ पण जाऊ दे.